नक्कीच पैसा वसूल सामना पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. तर फलंदाची जोडी मैदानामध्ये पदार्पण आपल्याला नक्कीच आपण पाहतोय की सूरज आणि त्याच्या समवेत दोन्हीही सूरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला संघाचा कर्णधार सूरज ज्यांनी मागच्या मॅच मध्ये तब्बल 20 रनचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. पण आता पाहायचं आहे ही मॅच खूप महत्त्वाची आहे. हा सामना नक्कीच तेवढाच ताकदीचा आहे दोन्ही संघांसाठी की हा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ही स्पर्धा माणगाव प्रीमियर लीग 2021 ला आजचा दिवस पहिला सुरुवात झाली आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मी हर्षल मुंडे स्वागत करतोय आणि तुम्हा सर्वांना घेऊन जातोय या मैदानाकडे. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय रोहित गमरे संघाचा कर्णधार आणि त्याच्या समोर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आहे सूरज, तो सुद्धा संघाचा कर्णधार आहे. या दोन वाघांमध्ये पुन्हा एकदा लढत. पंचांच्या उजव्या एसटीने पहिला चेंडू आणि चेंडू खाली मयुरेश. ही कॅच किती महत्वाची होती आणि चुकीला माफी नाही. जिथे एकही धाव आली नसती तिथे फलंदाज बाद झाला असतात. तिथे मात्र आपण पाहतोय तब्बल 2 धावा घेतल्या जातात आणि जीवनदान. सूरज सारख्या फलंदाजाला जीवनदान देणे म्हणजे आपल्या पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारून घेणे यात मात्र शंका नाहीये. कारण की सूरज हा संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की जशा पद्धतीने मागच्या मॅचमध्ये राहुल स्पोर्ट्स संघाने फलंदाजी केली होती, तब्बल 98 धावा बनवल्या होत्या, तशाच पद्धतीची फलंदाजी हा एकटा फलंदाज करू शकतो. पुन्हा एकदा रोहित आणि पुन्हा एकदा मोठा फटका त्याच दिशेला खेळलाय. चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. फिल्डर आहे योगेश, तिथे फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत पाहायला मिळते 1 रन शॉट. डान्सिंग पायर आपण पाहतोय हिरामन सर आम्हाला सांगतात की ही एकच धाव असणार आहे. 2 धावा धावल्या होता पण एक धाव आपण पाहतोय शॉर्ट आहे, त्याच्यामुळे ही एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 1, तब्बल 3 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज रोहितला प्रश्न पडलाय कशा प्रकारे चेंडू हाताळायचा, कुठे चेंडू फेकायचा. परफेक्ट टायमिंग, 1 बाउन्स, 4 धावा. देखना स्ट्रोक आणि काय घडलंय. आणि आज मात्र चेंडू सुद्धा मयुरेशचा पाठलाग करतोय. ही जर तर नक्कीच युट्यूबला सुद्धा पाहायला मजा आली असते, एक ऍक्शन रूपला पाहायला मजा आली असते. पण तसं घडलं नाहीये. चेंडू धरतीला दान झाला. शेवटपर्यंत प्रयत्न केला होता, हाती अपयश आलं. नक्कीच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर आता पाहायचं आहे सायनी खेळतोय. आता रोहितला प्रश्न पडलाय काय घडेल या मैदानावरती. कारण की मागच्या मॅच मध्ये रोहितला 2 जीवनदान दिले होते आणि रोहितने 2 षटकारांची आतिषबाजी केली होती. आता सूरजला 2 जीवनदान मिळालेत आणि फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मात्र इथे बाद. सूरज कोरपे एक नामवंत फलंदाज 0 या धावसंख्येवरती एकही धाव मिळाली नाही आणि मात्र मैदानाच्या बाहेर जावे लागले. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती.
केतन भोसलेकर, ज्यांनी मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. तब्बल 5 फलंदाज बाद केले होते या खेळाडूने 12 चेंडूमध्ये. पण आता फलंदाजी करायची आहे. त्याने सांगितलं होतं की माझी फलंदाजी थोडी खराब झाली होती, पण मी गोलंदाजी खूप छान केली. पण आत्ता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, तर त्या संधीचं सोनं केलं जाईल का? आपल्या कर्णधाराला केतन याच्याकडून काय घडलंय? बॅटची कडा सरळ यष्टीरक्षक राहुल बक्कमच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर जावं लागले, एकही धाव न. काय घडते मैदानावरती की सरकार संघ थोडा बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये आता मात्र 8च धावा इथे बनवल्या गेलेल्या आहेत. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या की सरकार संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 8 धावा तर आलेल्या आहेत, तर अजूनही 24 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे. तर या 24 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील? कारण की सूरज अजूनही मैदानावरती आहे. हॅलो, राजेश गोविलकर इकडे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. तसेच निलेश हे सुद्धा आलेले असतात, त्यांचे सहर्ष स्वागत. आता मात्र आपण पाहतोय संघाचे संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. राहुल बक्कम समोर आहे सूरज, जो तब्बल 2 जीवनदानाच्या साह्याने खेळतोय. आणि हे षटक आहे पॉवर प्लेचं दुसरं षटक. पंचांच्या डाव्या इष्टीने गोलंदाजी केली जाईल. वार आणि नक्कीच आपण पाहतोय वाईड चेंडू आहे. अव्वंतर धाव, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन 2 वरती येते. हा वाईड चेंडू आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या फलकावरती 9. फसलाय चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि काय घडतंय? वा भाई वा, काय घडतंय मैदानावरती? चेंडू खाली अंकित होता, असं वाटलं होतं की हा सोप्पा झेल आहे. फलंदाज सूरजला सुद्धा वाटलं की आता या चेंडूवरती मी आऊट झालं, पूर्णपणे धाव सुद्धा घेतली नव्हती. झेल धरतीला दान झाला आणि तिथे मात्र ती रन्स कंप्लीट केली. आज तब्बल 3 कॅच सुटल्यात या मॅच मध्ये आणि एकाच खेळाडूच्या, फलंदाज सूरजच्या, आणि तो संघाचा कर्णधार आहे. या संधीचं सोनं नक्कीच करावं लागेल फलंदाज सूरजला आपल्या संघासाठी की सरकार संघाचा कर्णधार. गोलंदाज राहुल थोडं नाराजी व्यक्त केली जाते, कारण की क्षेत्ररक्षणाकडून ही साथ मिळत नाहीये. षटकातील पुढील चेंडू, त्यासाठी यॉर्कर ब्रह्मास्त्राचा मात्र इथे उपयोग केला जातोय. धावा रोखायच्या कशा? तर नक्कीच अशा, यात मात्र काही शंका नाहीये. रणनीती आखली जाते, गनिमिका आखला जातोय, कारण की ही मॅच महत्वाची आहे. मनगाव प्रीमियर लीग 2021 मधील. आणि हा चेंडू सुद्धा स्वॅर, डान्सिंग एम्पायर हिरामन सर यांच्या स्टाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू वाईड आहे. ही सुद्धा अवंतर धावा आहे. धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, हा फटका सुद्धा फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय आणि हा सुद्धा झेल सुटला जातोय. नक्कीच इथे मात्र या ग्रुपरित्या पूर्ण सुरेख रणनीती विकेट सूरज आणि दिवेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेन धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये, कारण की सरकार या संघाकडे सुंदर गोलंदाज आहेत, तेवढ्या स्थितीचे फलंदाज राहुल स्पोर्ट्स संघाकडे आहेत. आणि हा चेंडू आपण पाहतोय खुल्लडप्याचा चेंडू होता. सरळ यष्टीरक्षक रोहित गंभीरच्या हातामध्ये 20वा घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केली आहे राहुल यांनी, पण क्षेत्ररक्षणाची थोडी का होईना साथ मिळत नाहीये. स्वार
अवंतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या धफळकावरती 14 धावा. 14 धावा आतापर्यंत धफळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर नक्कीच या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातील. सूरजने सांगितलं होतं की 60 ते 70 धावा मला बनवायच्या झाली नाहीये. आणि हा चेंडू वाईट. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअर हाताळला जातोय. गोलंदाज राहुल याच्याकडून कुठेतरी लाईन आणि लेंथ भटकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते मात्र आपण पाहतोय गुडलिन स्पॉट डप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी कमी घेतली. सरळ एसी रक्षकाचा वेधी घेतला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकही धाव इथे मात्र मिळणार नाहीये. धावा रोखल्या जातात. धावांना इथे मात्र ब्रेक लगावला जातोय. जशा पद्धतीची गोलंदाजी करायची होती त्या पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे राहुल स्पोर्ट्स संघाकडून. क्षेत्ररक्षक येतोय. आता काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद दिवेश बॅक टू द पवेलियन. इथे मात्र आपण पाहतोय 2 गडी बाद 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळेल किरण म्हात्रे किरण माळोरे. किरण आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज सूरज. हे 2 फलंदाज जोपर्यंत मैदानावरती असणार तोपर्यंत एक की सरकार संघाच्या आशा अपेक्षा असतील की नक्कीच मोठा स्कोर इथे उभा. चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये 15 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरला की सरकार संघ अजूनही 18 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज रोहित गमरे सांघिक आपण पाहतोय 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. तर नक्कीच रोहित आणि राहुलला क्षेत्ररक्षणाची थोडी साथ मिळणार नाही. नाहीतर इथे रंग आणि रूप वेगळं मैदानावरती असतं. पण पाहायचं आहे क्रिकेट आहे आणि चितीचा खेळ कुणाच्या बाजूने ही मॅच झुकेल हे आपल्याला पाहायचं. पहिलं चेंडू होता. चेंडू आपण पाहतोय सरळ रक्षकाच्या हातामध्ये जातोय. एकही धाव इथे मात्र घेतली जाणार नाहीये. हा चेंडू निर्धाव असणार आहे. इथे मोठे फटके यांची एक अपेक्षा असणार आहेत की सरकार संघाकडून मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. कारण की कुठेतरी स्कोर कार्ड थांबला आणि इथे मात्र मोठा फटका येतोय. देखना स्ट्रोक 6 धावा. हा चेंडू सुद्धा निर्धाव. गोल्डन स्पॉट डप्पा पडल्यानंतर चेंडूने आपण पाहतोय थोडी उसळी कमी घेतली. सरळ रक्षकाच्या हातामध्ये चेंडू 20वा घेतोय. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होईल. एकही धाव येत नाहीये. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा षटकार, तिसरा निर्धाव. स्वार अवंतर धाव. वाईड चेंडू आणि नक्कीच या अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या फलकावरती 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. 3 लॉस. 3 गडी बाद 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 3रं षटक प्रगतीपदावरती गोलंदाज रोहित गमरे याचं संघाचा कर्णधार आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करायची ते. आणि हा चेंडू सुद्धा स्क्वेअर. ही सुद्धा एक अवंतर धाव. अवंतर धावेने नक्कीच धावसंख्या पुढे सरकती आहे. धावसंख्या फलकावरती 23 धावा आतापर्यंत आला. 3रं षटक हे प्रगतीपदावरती आहे.
षटकातील चौथा चेंडू सुद्धा वाईड. ही सुद्धा एक आपण पाहतोय या अवंतर धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे मात्र स्क्वेअर हाताळले गेले. 3 अवंतर धावा मात्र इथे खर्च केल्यात गोलंदाज रोहितने. ज्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी रोहितला इथे आमंत्रित केलंय तशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली नाहीये. एक षटकार सुद्धा खर्च केलाय या गोलंदाजाने. चौथा चेंडू आणि हा सुद्धा स्क्वेअर. ही सुद्धा आपण पाहतोय अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 4 वाईट आतापर्यंत हाताळलीत या गोलंदाजाने. लोवर फुलटा चेंडू होता. बॅटची कडा घेतली. हा ना मध्ये इथे फलंदाज बाद. परफेक्ट हिट. नक्कीच सूरज संघाचा कर्णधार इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. प्रथमेश आणि हा चेंडू सरळ आपण पाहतोय निरीक्षकाच्या हातामध्ये जाईल. फलंदाजाने नक्कीच एक मोठं स्वप्न बघितलं होतं की या चेंडूवरती मोठा फटका येईल, पण ते स्वप्न साकार करण्याच्या आधीच चेंडू आपण पाहिलं तर निरीक्षकाच्या हातामध्ये गेला होता. एकही धाव तिथे मिळाली नाही. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद आणि किरणच्या खेळीचा अंत. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र इथे सन्मान दिला जातोय. एक धाव तिथे घेतली जाईल. एका धावेवरती समाधान मानले या दोन्ही खेळाडूंनी. गोलंदाज आपण पाहतोय संयोग. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी संयोगला मात्र इथे आमंत्रित केलंय. पण आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 5 फलंदाज बाद झालेत की सरकार संघाचे. स्ट्राईकला शुभम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. गोल्डन स्पॉट टप्पापर्यंत चेंडूने थोडी उसळी जास्त घेतली आहे आणि नक्कीच बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क झाला नाही आणि चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. ही सुद्धा निर्धाव आहे. हा चेंडू सुद्धा निर्धाव आहे. एकही धाव नाही आहे या चेंडूवरती. एक धाव नक्कीच बनवावी लागेल केसरकार या संघाला. मोठा फटका आलाय. फटका हा फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. गचाड क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. झेल तिथे मात्र सुटला जातोय. आज जे आपण पाहतोय राहुल स्पोर्ट्स या संघाने जे जाळं विणलंय ते कुठेतरी थोडं थोडं फाटल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की आतापर्यंत ही 4थी कॅच आहे जी ड्रॉप झाली आहे. षटकातील पुढील चेंडू
प्रयत्न होता, हा चेंडू सुद्धा निर्धाव. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावांना पूर्णपणे रोखून धरले या गोलंदाजाने. गोलंदाज संयोग मात्र ज्या कामगिरीसाठी त्याला आमंत्रित केले तशाच पद्धतीची कामगिरी मात्र आपली चोख पार पाडतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 3च धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. षटकातील 5वा चेंडू पंचांच्या डाव्या एसटीने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला. प्रयत्न फसला, प्रयत्न फसवला गोलंदाज संयोगने आणि इथे मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 3च धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू सुद्धा निर्धाव. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज संयोग याच्याकडून. षटक क्रमांक 14 समाप्त. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. कुठेतरी आपण पाहतोय धावांना ब्रेक लगावला जातोय राहुल स्पोर्ट्स संघाकडून. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. एक स्लॉग ओव्हर म्हणूया आपण. तर विनंती असेल कुठली टीम मिटिंग घ्यायची नाहीये राहुल स्पोर्ट्स. आपण कुठलाही वेळ हा खर्च करायचा नाहीये कारण की यानंतर अजून एक सामना असेल. षटकातील आपण बघतोय या पहिले चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच हा चेंडू सुद्धा निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक म्हणूया आपण आणि या षटकामध्ये धावा येणं महत्त्वाचं असणार आहे. पण त्या धावा बनवल्या जाणार का? समोर गोलंदाज धावा बनवून देईल का? हे सुद्धा आपल्याला पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. लोवर फुल टॉस सुरेख फटका. गर्लफ्रेंड ने दिया हुआ था फाका. बोल आहे ते फटके आता येतात तसं म्हणून कमी असणार आहे. निर्धारित आता मात्र या सत्रामधील 4 चेंडू अजून येणं बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये 2 मोठ्या फटक्यांच्या अशा अपेक्षा असतील त्या केसरकर संघाच्या. कारण की आपण पाहतोय या 34 धावा धावफलकावरती 40+ होण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल. षटकातील पुढील चेंडू शॉर्ट पिच मध्येचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. फटका फसला. त्यानंतर क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. जेल बाद. इथे मात्र मोठा धक्का केसरकार नवीन फलंदाज मैदानामध्ये सन्मेश येतोय मैदानावरती. या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 34 धावा. पुन्हा शॉर्ट पिच मध्येचा चेंडू. बॅटची कडा. चेंडू खाली. आपण पाहतोय राहुल बक्कम पदावरती आहे. 34 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तर नक्कीच अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू निर्धारित 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. या 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल कारण की नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज अजिंक्य. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ आपण पाहतो पॅडवरती पडल्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपण पाहतोय या दशपंच आहेत.
हिरामण सर. आणि ही एक धाव मिळाली. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. आणि या इनिंगमधील या सत्रातील शेवटचं आणि अंतिम चेंडू. बॅटची कडा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू झेल बाद. आणि ही सुद्धा एक धावांची गरज. आहे पण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आपण म्हणतो. तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगेल का हे सुद्धा पाहणे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की मातब्बर संघांचा भरणा असलेला संघ आपण पाहतो. राहुल स्पोर्ट्स संघासमोर हे आव्हान रचलंय. पण पाहायचं आहे कोण जिंकेल आणि कोण हरेल. आणि या 30 चेंडूमध्ये 36 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी नक्कीच माझे साधी समालोचक यासिन सरांकडे आपण जातोय. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. शिवगर्जना टायगर आणि प्रथमेश 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवावी. त्याचप्रमाणे मित्रांनो, लाल परी अर्थात एस टीचा संप आपण पाहिला. आणि काही उपद्रवी लोक जे एस टी चालकांना अर्थात ड्रायव्हरला त्रास देत होते आणि त्या कारणास्तव हेल्मेट घालून एस टी चालवलेली आपण पाहिली. माझ्या उजव्या बाजूला आपण पाहतोय हेल्मेट घालून 12वा खेळाडू आहे. नक्कीच हे एक चांगलं दृश्य मी म्हणेन. कोणत्याही प्रकारचा इथे आपल्याला त्रास होणार नाही. आपण निश्चिंत राहा. तर वळतोय आपण मैदानाकडे. मगाशी मी विचारलं होतं त्यांच्या संघनायकाला की अर्थात रोहित गंभरे याला की साधारण किती धावांपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न कराल. तर त्यांनी सांगितलं होतं की 40 धावांच्या आतमध्ये आम्ही नक्कीच थांबवू. आणि पहा इथे फक्त 35 धावांचा टप्पा गाठलेला आहे आणि 36 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांमध्ये 36 धावा या ॲडव्हान्स क्रिकेटमध्ये, या प्रगत क्रिकेटमध्ये अगदी सोपं असं आव्हान नक्कीच म्हटलं जातं. परंतु मी पुन्हा एकदा आठवण करून देईन, क्रिकेट अगदी अनप्रेडिक्टेबल असा खेळ आहे ज्याच्यामध्ये कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राव होईल हे सांगता येत नसतं. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. सलामी बल्लेबाज की जोड़ी मैदान पर अंकित जादव, उनके साथी बल्लेबाज दानिश. पहली गेंद आओ देखा ना ताव और उस गेंद को खेल दिया.
जाधव, इनकी जानिब से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। बहुत बहुत धन्यवाद सर। पहली गेंद के ऊपर छक्के के साथ शुरुआत की है। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। ओहो, खराब गेंद हो सकती है। जी हां, अंपायर जी का इशारा नो बॉल का। एक छक्का तो अब तक वो लगा चुके हैं। इस बीच फिर से एक बार राइट आर्म बल्लेबाजी करने वाली टीम को नए बल्लेबाज टीम के कैप्टन रोहित गमरे मैदान में नमूदार होते हुए। रोहित गमरे ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है, अब तक अच्छी बल्लेबाजी भी की है, अच्छी कैप्टनसी भी की है। एक महत्वपूर्ण सदस्य अपने टीम के, अपने सारे संघ सहकारियों को साथ लेकर किस तरह से जाया जाता है, किस तरह से मैच को जिताया जाता है, ये एक मूल मंत्र उन्होंने अपनी टीम को दिया है। पहले मैच में भी एक आसानी के साथ जीत दर्ज की, दूसरे मैच में भी देखिए जीत दर्ज करने के लिए उत्साहित हमें नजर आते हुए अपने साथी बल्लेबाज अंकित जाधव के साथ कुछ बातचीत करने के बाद स्ट्राइक एंड पर रोहित गमरे हाथों में ग्लोव्स पहनकर, क्योंकि कड़ी धूप है और धूप में पसीना यहाँ पे बार बार जो आता है, उस वजह से कभी कभी बल्ला हाथों से फिसलता है और किसी भी तरह का नुकसान न हो, इस वजह से पहले ही उन्होंने अपने हाथों को कवर किया है। मगर मैं सूरज की भी सराहना करना चाहूँगा, अच्छी वापसी। जी हाँ, उल्टा उल्टा ये शॉट देखने को मिला, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फिर से एक बार कवर के ऊपर से। हालांकि आउटफील्ड बहुत ही स्लो है मगर डीप कवर खाली। की संख्या 20 रन। यानंतर होणारा सामना उमरोली वर्सेस टायगर्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय। स्लोवर वन करने की कोशिश, जाल बुनने का प्रयास, मगर अपने ही इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 26 रन। सत्ताईस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर, पहली ओवर अभी भी जारी है। बहुत ही महंगा ओवर, बहुत ही खर्चीला ओवर सूरज का। एक विकेट रनआउट के रूप में जरूर आया, मगर दोनों भी बल्लेबाजों ने 30 गज के दायरे का पूरा फायदा उठाया
ये देखिए फिर से एक बार शॉट ऑफ लेन गेंद पॉइंट के ऊपर से खेला, डीप पॉइंट खाली है, आउटफील्ड स्लो है और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी और मात्र 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 28 रन स्कोरबोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के रसिक, क्रिकेट के प्रति प्यार रखने वाले सभी प्रेक्षक हम देख सकते हैं इस मैच का लुत्फ उठाते हुए चारों दिशाओं में। जी हां, रोहित को रोकना तकरीबन नामुमकिन के करीब। इस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने औपचारिक कमाल की बल्लेबाजी की है इस बल्लेबाज ने, क्या शानदार गेंदबाजी की। इसके पहले मैच में भी बहुत ही तजुर्बे के साथ बल्लेबाजी और गेंदबाजी का प्रदर्शन स्ट्रॉन्ग नजर आती हुई ये टीम सभी टीमों के ऊपर हावी होकर आगे बढ़ती हुई बहुत ही बढ़िया फॉर्म में नजर आ रही है। कमाल का ये एटमॉस्फियर, साजेसा वातावरण क्रिकेट के लिए। स्लोवर वन गेंद परख लिया था, बैकफुट पर जोरदार प्रहार, फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के